एकता न्यूज चॅनल सागर कांबळे. आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई दीपक केदार यांच्याशी आपण ज्या दलित अन्याय अत्याचाराबाबतीत आणि ज्या संविधानाचा ज्या आज हत्या होते त्या बाबतीत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. भाई, आज जे चाललेले जे दलित समूहावरती जे हत्याकांड चाललेले त्या बाबतीत आपल्याशी संवाद साधत आहोत. सर्वप्रथम मी आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समग्र बौद्ध अनुयायांना शुभेच्छा देतो, मंगल कामना करतो. या जगात अशोक सम्राट यांनी बौद्ध धम्माचा विचार पेरला आणि त्यानंतर हा जो काही मानवतेचा सिद्धांत आहे बुद्ध धम्माचा, तो जगभर पसरल्यानंतर जे सम्राट अशोकांनी क्रांती केली त्याला प्रतिक्रांती करण्याचं काम ब्राह्मणवाद्यांनी केलं. त्यानंतर विषमता आली, आम्ही शूद्र झालो, हजारो वर्ष आम्हाला गुलाम ठेवण्यात आलं. सिद्धनाथ महाराजांच्या काळात पुन्हा एक क्रांती झाली की ज्या क्रांतीने आम्हाला आमच्या गळ्यातलं मडकं आणि झाडू पाठीचा काढून टाकला आणि ह्या विषमतेला मुळासकट उद्ध्वस्त करण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा फुलेंनी मनुस्मृतीचं दहन करून केलं. त्यानंतर बाबासाहेबांनी आजच्या दिवशी आम्हाला धम्म देऊन मानवता, समानता आणि विज्ञान या विचाराशी आम्हाला संलग्न केला आणि नवा जन्म दिला की ज्या माणसाला माणूस म्हणून जगता येत नव्हतं, जनावरांसारखी वागणूक दिली जायची. जनावरं पाणी पिऊ शकतात पण माणसं पाणी पिऊ शकत नाही, अशी गंभीर स्थिती या विषमतेच्या मनुस्मृतीच्या राज्यात आमची होती. बाबासाहेबांनी आज आम्हाला या दलदलीतून, घाणेरड्या विचारातून बाहेर काढलं. त्याबद्दल मी त्यांना या ठिकाणाहून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या आजच्या नव्या जन्माच्या मी या ठिकाणी सर्व बौद्धांना शुभेच्छा देतो. राहिला विषय दलित अन्याय अत्याचाराचा, तर आज मी ज्या पद्धतीने सांगितलं की बाबासाहेबांनी जी क्रांती केली तिला प्रतिक्रांती म्हणून या 9 वर्षात सर्वात जास्त दलितांवरती हल्ले झाले. मनीषा वाल्मिकीची जीभ छाटण्यात आली, रोहित यमुलाची संस्थात्मक हत्या करण्यात आली. या ठिकाणी आता झालेली नुकतीच घटना श्रीरामपूरच्या हारे गावात कबूतर चोरीवरून आमच्या तरुणाला उलट लाट टांगून मारलं. मारल्याच्या पलीकडे जाऊन जे कृत्य केलं ते खूप भयानक आहे की त्याच्या तोंडावरती लघवी केली, थुंकण्यात आलं आणि त्यांना बेदम मारण्यात आलं. कबूतर चोरीच्या निव्वळ संशयावरून हा एवढी मोठी घटना या ठिकाणी घडली. नितीन आगे असेल, विराज जगताप असेल, सागर शेजवळ असेल, अश्विनी सूर्यवंशी असेल, भीमराज गायकवाड असेल, खैरलानजी असेल, त्यानंतर बोंडारचा आमचा अक्षय भालेराव असेल, म्हणजे भीम जयंती सुद्धा आम्ही या ठिकाणी साजरी करू शकत नाहीत. आज जर तुम्ही बघितलं असेल तर दीक्षाभूमीवरती त्या स्टेजवर RSS चे लोक बसलेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही कसे अनुयायी आहेत हे दाखवायला लागलेत. त्यांना असणारं मी विचारतोय की तुम्ही आज तिथं भाषण देताय आणि बौद्धांचे आम्ही कसं हे दाखवताय. बोंडारच्या अक्षय भालेरावला तुम्ही भेट दिली का? तुमच्या राज्यात बाबासाहेबांची जयंती साजरी करता येते का? ती जयंती साजरी केली म्हणून जर चाकुनी बोक्सल्या जात असेल तर ही अवस्था बिकट आहे आणि म्हणून या राज्यात आमचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि त्या विरोधात पॅन्थर म्हणून लढल्याशिवाय आमच्या पुढे पर्याय नाही. या राज्यातल्या 150च्या वर घटनांना मी महाराष्ट्रात भेटी दिलेल्या आहेत आणि पॅन्थर चळवळ या ठिकाणी आम्ही गतिमान केलेली. आता लोकांमध्ये जागृती होते, अन्यायाला वाचा फोडली जाते. एक काळ असा होता की अन्याय बाहेर येत नव्हता. आम्ही असणारी जी चळवळ सुरू केली त्यामुळे लोक व्हिडिओ करायला लागलेत, पोलीस स्टेशनला जाऊन फोन करायला लागलेत, अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंद व्हायला लागलेत आणि आमचे जागोजागी असलेली पॅन्थर त्या ठिकाणी धावून जाऊन त्यांना रेस्क्यू सेक्युअर करायला लागलेत. गावामध्ये अन्याय झाला तर गावाचा रस्ता अडवायचा, त्याला गाडी मिळू द्यायची नाही, अँब्युलन्स मिळू द्यायची नाही, पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ द्यायचं नाही. हे सगळं आम्ही उद्ध्वस्त केलंय आणि त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये
या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणारी सर्वात मोठी संघटना म्हणून आम्ही या ठिकाणी काम करायला लागलोय. आमचा उद्देश हाच आहे की समाज आमचा वाचला पाहिजे. भाई आपल्याला आता ह्या ज्या राजकीय विषय बोलायचं होतं, की जे आता जे सध्या चाललेलं जे राजकारण आहे आणि या राजकारणाच्या माध्यमातून लोकशाहीची जी हत्या होते त्याबद्दल आपण काय बोलू? राजकारणाबद्दल हास्यास्पद वातावरण आहे. मला तर एवढं हसू येतं की हा सीझन पक्षाला लेकरं होण्याचा सीझन आहे. प्रत्येक पक्षातून एक लेकरू बाहेर निघायला लागलंय. पण मला याचं खूप महत्वाचं वाटतं की कधी आमच्या पुढं बूम आला की त्या बूम मधून एक प्रश्न येतो की तुमचे गट किती, तुम्ही एकत्र का नाही. पण आज यांचे जे गट झाले त्याच्यावर कोण का बोलत नाही. आज राष्ट्रवादीचे 2 गट झाले, शिवसेनेचे 2 गट झाले, सगळ्याचे गट व्हायला लागलेत. आता ह्या गटावर कोणी बोलणार नाही. पण रिपब्लिकन गटावर बोलू बोलू आमचं अस्तित्व संपवण्याचं नाटक या राज्यात सुरू झालेलं आहे. एकंदरीत आजच्या राजकारणाची स्थिती म्हणजे लोकशाहीची हत्या झालेली अवस्था आहे. लोकशाही आणि विचारधारा ही राहिलेली नाही. सत्ता हे केंद्र झालेलं आहे आणि सत्तेसाठी आम्ही या ठिकाणी काही करू हे दाखवण्याचं काम या राज्यात होताना दिसतंय. पण मी जे सांगतोय हे खूप महत्वाचं आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्ही इथल्या शोषित घटकांना पुढे येऊ देणार नाही. हे धोरण प्रस्थापितांनी आखलेलं आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की कितीही गट फुटले तरी नेतृत्व मात्र त्यांच्याकडेच आहे. मला सांगा, फुटलेल्या RSSच्या फुटलेल्या राष्ट्रवादीचं नेतृत्व सुप्रिया सुळे करतायत. फुटलेल्या राष्ट्रवादीचं नेतृत्व रोहित पवार करतायत. फुटलेल्या राष्ट्रवादीचं नेतृत्व अजित पवार करतायत. फुटलेल्या राष्ट्रवादीचं नेतृत्व पार्थ पवार करतायत. आम्हाला या फुटलेल्या सगळ्यांचं नेतृत्व करताना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला श्रीकांत शिंदे दिसतायत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आदित्य ठाकरे दिसतायत. कधी RR पाटलाचा पोरगा दिसतो, कधी प्रणिती शिंदे सुशील कुमार शिंदेची मुलगी दिसते. कितीही तुकडे केले आपण, तुकडे करू, विचारधारा विकू, लोकशाही उद्ध्वस्त करू, पण सत्तेमध्येच आपणच राहू हे धोरण यात आखलेलं आहे. आज महाराष्ट्रात नवे पक्ष पुढे येत आहेत. आपण बघितलं असेल की बाहेर राज्यातून BRS आला, त्याने असणारं चांगलं या ठिकाणी काम सुरू केलं. वंचित बहुजन आघाडीचं काम सुरू झालं, प्रहार पक्षाचं काम सुरू झालं. महादेव जानकरच्या रासपने सांगितलं की आम्ही मुख्यमंत्री होऊ शकतो. त्या ठिकाणी तुपकर, रोहित शेट्टी, त्यानंतर शेकाप हे पक्ष ज्या वेळेस सत्ताधारी होण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागले त्यावेळेस सुनियोजितपणे आपल्या पक्षाचे तुकडे पाडून या ठिकाणी पर्याय उभा करून आम्हीच सत्तेत बसू हे धोरण आखलेलं आहे. आणि हे सत्य की इतर कोणी राजकीय सत्ताधारी झाला नाही पाहिजे, तो राजकीय गुलाम राहिला पाहिजे. त्यामुळे या पक्षांना सुनियोजित बंड वगैरे म्हणणं ही थट्टा आहे. कुणी म्हणतं अजित पवारांनी बंड केला, कुणी म्हणतं एकनाथ शिंदेनी बंड केला. हे बंड बिंड काही नाही. थंड डोक्याने एक षडयंत्र करून आमच्याच घरात सत्ता राहिली पाहिजे हे धोरण यांनी केलेलं आहे. दीपक केदारचं संघटन मोठं आहे, महाराष्ट्रात तरुणांचं संघटन आहे. आम्हाला का कुणी बोलवत नाही? आमची काय अलर्जी आहे? आम्ही प्रस्थापित होऊ नये याची पूर्ण व्यवस्था केली जाते आणि आपल्या घरातले लेकरं प्रस्थापित करण्यासाठी पक्षांच्या फुटा पाडल्या जातात. ज्यावेळेस मेन पक्षाला लोक कंटाळायला लागले त्यावेळेस त्याच्या 2 तुकडे केल्या आणि लोकांना पुन्हा डिवाइड करून त्यांना असणारं त्यांचं घर चालवण्याचं काम केलंय. मी याला राजकीय पक्ष म्हणत नाही, याला घराची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणतो. आणि त्यामुळे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जिथं येते तिथं लोकशाही राहत नाही. आज लोकशाहीचा गळा घोटलेला आहे, अशी गंभीर स्थिती आहे. आणि म्हणून इथल्या तरुणाला आता या राजकारणाची चीड यायला लागली. इथल्या तरुणाला हे राजकारण नकोसं झालेलं आहे. हे राजकारणाचं नाव जरी काढलं तरी त्याला असणारा राग यायला लागलाय. कारण आम्ही किती काळ सतरांज्या उचलायच्या. आज आम्ही जर भूमिका घ्यायला लागलो राजकीय निवडणुकीची, लोकशाहीची, तर आम्हाला असणारं दमदाटी केली जाते. ते तुमचं काम नाही. आमच्या बापाला सांगितलं जातं, तुझा पोरगा आज मोर्चात दिसला, जोरजोरात घोषणा देत होता, तो तर आंदोलन करायला लागलाय, तो तर सोशल मीडियावर यायला लागलाय.
तो काय एवढा मोठा झाला का मोदीच्या विरोधात लिहायला? तो काय एवढा मोठा झाला का देवेंद्र फडणवीसच्या विरोधात लिहायला? अशी दमदाटी गावात आमच्या विरोधात केली जाते. पण आम्ही त्याच्यावर यात यायचं नाही याची पूर्ण व्यवस्था या ठिकाणी आज झालेली आहे. म्हणून लोकशाही आज शेवटच्या मी म्हणतो ऑक्सिजनवर आहे आणि शेवटच्या घटका मोजते. अनेक तिला पोटामध्ये ते कोरोनाच्या काळात कोणतं इंजेक्शन द्यायचो, रेमडेसिवीर दिलेले तर ती वाचल का नाही अशी स्थिती झालेली. पण एक लोकशाहीला आम्ही जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून अपेक्षा असल्यामुळं ती थोडी वाचलेली आहे. नाही तर भाई, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या येणाऱ्या तरुण पिढीला आणि आपल्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने मेसेज देतात? निवडणुका लढायच्या सांगितल्यात. सगळ्यांनी निवडणुका लढवायच्या. निवडणुका ही कुणाची जागीर आणि मक्तेदारी नाहीये. बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी या ठिकाणी लोकशाही उभा केलेली. ज्याचं वय बसतंय, ज्याचं मतदान कार्ड आहे आणि ज्याची असणारी त्याची संहिता आहे, त्या सगळ्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत. मी म्हणतोय या महाराष्ट्रातल्या तरुणांना कुठं अडकून पडलात? आज जर मी तुम्हाला उदाहरण दिलं तर 100-200 जागा आहेत पोलिसांच्या. किती? 100-200 आणि 5 लाख अर्ज आलेले आहेत. म्हणजे 200 जागासाठी 5 लाख अर्ज येतात आणि एका उमेदवाराला तयारी करण्यासाठी 25,000चं इन्स्टिट्यूट लावा लागतं, बदाम खावा लागतात, काजू खावा लागतात, ते नाही भेटलं तर केळं खावा लागतात, दूध प्यावं लागतंय, 5ला उठून पळावं लागतंय. कशासाठी? किती रुपयाच्या नोकरीसाठी? किती पोलिसांना पगार किती आहे? किती पगार आहे? एक 15 ते 20 हजार आहे. नाही, जास्त असेल. 30,000. 30-35 हजार पगार आहे. त्या 35,000साठी तो 50,000 रुपये खर्च करतो आणि एका परीक्षेत कधीच पोलीस होत नाही, 10 द्यावा लागतात. म्हणजे 10 परीक्षेला त्याला 1.5 लाख रुपये गेले. आता 1.5 लाख रुपये घालायचे आणि 35,000ची नोकरी घ्यायची. त्यापेक्षा मी म्हणतोय की 288 जागा आहेत आमदारकीच्या. सगळ्यांनी निवडणुका लढा. सगळ्यांनी या ठिकाणी निवडणुका लढा 288 जागेवर. 200 जागासाठी 5 लाख उमेदवार येत आहेत आणि दुर्दैव या महाराष्ट्राचं की 288 जागा ज्याचा पगार, आमदाराचा पगार किती आहे? जवळपास 1.5 लाखाच्या आसपास. 6 वर्षाची नोकरी, पुन्हा आयुष्यभर सन्मान आहे आणि पेन्शन पुन्हा 1.5 लाख रुपये. मी महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांना आव्हान करतोय की 50,000 रुपये घालून तुम्ही पोलीस व्हायनात, त्याच्यात कंत्राट आणलंय, ते सगळं सोडा आणि येणाऱ्या निवडणुकीत 5,000 रुपयाचा फॉर्म भरा आणि आमदार व्हा. हे असणारं तुमच्यासाठी बाबासाहेबांनी खुलं करून दिलेलं व्यासपीठ आहे. आमच्याकडे काय चालू आहे? नाही, मी कसा लढू? माझी काय अवकात आहे का? माझी काय ऐपत आहे का? आणि म्हणून आमची ठाम भूमिका आहे. मी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढली, माझा उमेदवार तिथं दिलाय. राज्यामध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी माझी ताकद आहे त्या त्या ठिकाणी मी लढणार आहे. जनता दरबार भरून आणि हॅलो, मी दीपक केदार बोलतोय, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष. हे म्हणून मी 10 लोकांचे प्रश्न सोडू शकतो, पण मी जर सत्तेत गेलो तर एक GR काढून महाराष्ट्राला सरळ लाईनवर आणू शकतो. हे मला करायचंय. म्हणून आम्हाला सत्ता महत्वाची आहे, जागा महत्वाच्या आहेत, झेडपी महत्वाची आहे, पंचायत समिती महत्वाची आहे, ग्रामपंचायत महत्वाचं आहे आणि त्या सगळ्या जागा काबीज करण्यासाठी लढाऊ कार्यकर्त्याची गरज आहे. आज जर तुम्ही बघितलं, पार्सल उचललं जातंय. ते पार्सल फक्त निवडणुकीच्या काळात दिसतंय. 4.5 वर्ष कुठं असतंय माहित नाही. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा बराबर कडक खादीचे कपडे घालून इस्त्री करून मैदानात येत आहे. लगेच लोकांनी म्हणायचं हे आमदार आहे. तो कसा आमदार होईल? अरे, लोकांना रात्री जर दवाखान्यात घेऊन जायचंय तर माझा कार्यकर्ता पाळणार. भीमा कोरेगावला दगड मारले तर माझा कार्यकर्ता गुन्हे दाखल करून घेणार. आंबेडकर भवन जर पाडलं तर माझा कार्यकर्ता महाराष्ट्र बंद करणार. पोलीस स्टेशनला कुणाला काय झालं तर भीमसैनिक धावून जाणार. आणि निवडणुकीच्या काळात हे टांबराळे कुठून काय की पार्सल येतात, त्यांना 25-25 लाख रुपये घेऊन तिकीट घेतात आणि लादले जातात. हे फंडा आम्ही चालू देणार नाही. लढणार तर कार्यकर्ता, त्याला प्रश्नाची जाणीव आहे, त्याला असणाऱ्या समाजाच्या प्रश्नाची जाणीव आहे. ज्याला जाणीव आहे त्याला आम्ही या ठिकाणी उमेदवार करणार आहेत. हे आमचं धोरण आहे आणि म्हणून येणाऱ्या सर्व निवडणुकीत जिथं जिथं माझी कॅपेबिलिटी आहे तिथे तिथं मी उभा करणार. पण याच्यामध्ये माझं धोरण संविधानवाद्यांच्या बाजूने आहे आणि आंबेडकरवादी जे जे असतील त्यांचं नुकसान करण्याचं नाही.
त्याप्रमाणे सगळी व्यूहरचना आखून आम्ही आमची भूमिका घेणार आहे. भाई आज आपला तरुण वर्ग आहे जो शिक्षित आहे आणि व्यावसायिक आहे यांना आपण आपल्या माध्यमातून काय मेसेज द्याल? नाही नाही, शिक्षित आणि नोकरदार वर्ग बाबासाहेबांच्या आरक्षणामुळे नोकरदार झाला, पण दुर्दैव आहे की आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रात 10,000 कार्यकर्ते माझे काम करतायत आणि या 10,000 कार्यकर्त्यातला एकही कार्यकर्ता नोकरदाराचा पोरगा नाही. महाराष्ट्रात नोकरदाराचं पोरग हा कार्यकर्ताच नाही. हे दुर्दैव आहे. म्हणजे माझा प्रश्न संपला म्हणजे सगळं संपलं असं झालेलं आहे. त्यांना काय वाटतं की आम्हाला मिळालंय, आमचं भागलं. असं नाहीये. आज आपल्या समाजात 2 वर्ग तयार झालेत. एक उच्चवर्णीय वाटायला लागलाय आणि दुसरा असणारा आमचा वर्ग वाटायला लागलाय. त्याला असणारा झोपडपट्टीचा वास यायला लागलाय. आमच्यामध्ये येऊन बसायला त्याला लाज वाटू लागली. त्याने आपलं असणारं सौतं सुभे उभे करून बाबासाहेब जणू मलाच कळालेत आणि आम्ही वेगळे बाबासाहेब मानणार आहेत अशी स्थिती झालेली. आणि म्हणून त्यांनी अंग त्या ठिकाणी बाजूला काढून चालणार नाही. अनेक उदाहरण देतोय मी. समीर वानखेडेंचं उदाहरण देतोय. ज्या वेळेस त्यांना घेरलं तर आम्ही त्या ठिकाणी उभा राहिलो. अधिकारी होते. अनेक अधिकारी ज्या वेळेस संकटात येतात या राज्यात त्यावेळेस पॅन्थर त्यांच्यासाठी धावून जाते आणि त्याच वेळेस त्यांना कळतं की समाज महत्वाचा आहे, त्या ठिकाणची बाबासाहेबांचा कायदा महत्वाचा आहे अशी स्थिती आहे. आणि म्हणून नोकरदार आणि व्यावसायिकांना जो काही न्यूनगंड आहे की आमचं भागलंय त्यांनी ते विसरावं. आज जर 1 वर्षांनी पुन्हा जर ही व्यवस्था आली तर गुलामगिरी आल्याशिवाय राहणार नाही. आणि या गुलामगिरीत सगळ्यात आधी तुम्ही गुलाम व्हाल. तुम्ही लढले नाहीत म्हणून आज आरक्षण उद्ध्वस्त होतंय. तुम्ही शांत बसले म्हणून आज कंत्राट आलेलं आहे. ते शांत बसतात म्हणून शाळा झेडपी शाळा दत्तक झालेल्या आहेत. या ठिकाणी सगळं हे पुढारलेले जे लोक आहेत त्यांनी असणारं चळवळ नाकारल्यामुळं आज चळवळीला अपयश आलं अशी गंभीर स्थिती आहे. म्हणून या दोन्ही घटकांनी गांभीर्याने घ्यावं. लढणाऱ्यांना बळ द्यावं. तुमच्याकडून लढणं होत नसेल तर आम्ही लढायला मोकळेत ना. आणि जे नपुसक आहेत, नपुसकांच्या टेंट उभा केलेत त्यांना पैसे देणं अधिकाऱ्यांनी बंद करावं. 27 आणि 28 आणि 30 कोटी रुपये निधी एक एक संघटना गोळा करायला लागली. मी त्यांचं नाव नाही घेत. कुणाची दुकानदारी बंद करण्यात मला इंटरेस्ट नाही. पण तुम्ही त्यांना विचारणार आहेत की नाही? बाबासाहेब आंबेडकरांनी एक रुपया घेऊन पीएच सोसायटी उभा केली, 120 इन्स्टिट्यूट उभा केले. भाषण देण्यापेक्षा समाजातल्या घेतलेल्या पैशाची एखादी युनिव्हर्सिटी उभा करा आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्या धनगर, माळी, कोळी सगळ्या बहुजनांना फुकट शिक्षण द्या. तुमचा असणारी सगळी चळवळ या ठिकाणी उभा राहील. एका दिवसात शरद पवारांच्या 20-20 लाखाच्या डोनेशन घेणाऱ्या संस्था बंद पडतील. रचनात्मक काम करायला शिका. पण आमच्या अधिकाऱ्याकडून पैसे घ्यायचे आणि त्याच्या असणारं फॉरेन टूर काढायचे आणि कुठंतरी असणारं भाषणामध्ये पैसे उडवायचे बंद करा. मी अधिकाऱ्यांना म्हणतो आत्मपरीक्षण करा आणि पैसा योग्य ठिकाणी लावा. आम्ही आमचं लढतोय. आम्हाला कोणी विचारायला तर तयार नाही. त्यांच्यावर अन्याय झाला की मात्र आम्हाला विचारायला तयार आहेत अशी स्थिती आहे. म्हणून व्यावसायिक आणि नोकरदारांनी भानावर येऊन आंबेडकरी चळवळ वाचवण्याचं ही जी काही चळवळ आहे ती गतिमान करावी. सोबत या. घरात बसून राहाल तर गुलामी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं अस्तित्व गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जे भेटलंय ते तुमच्या लेकराला मिळणार नाही. आम्ही लढतोय म्हणून हे वाचलंय एवढं त्यांनी लक्षात घ्यावं. दीपक भाई, भारताच्या राजनीतीमध्ये सध्या चाललेल्या विषयामध्ये इंडिया आघाडी म्हणून या ठिकाणी उदयास आलेली आहे. बड्या नेते बड्या पक्षांनी ती इंडिया आघाडी बनलेली आहे. तर आपल्याला एक सरळ प्रश्न आहे की समजा अगर आंबेडकरी नेत्यांचे जेवढे पक्ष आहेत अगर ते सर्व पक्ष एकत्र येऊन येणारी निवडणूक लढत असाल तर आपल्या पक्षाची काय भूमिका असेल? या दोन्ही आघाड्यांच्या काळात दलितांवरती अन्याय झालेला आहे. या दोन्ही आघाड्यांकडे दलित, आदिवासी, मुस्लिमांचे नेते नाही आहेत. त्यांनी असणारं जाणीवपूर्वक दलित, आदिवासी, मुस्लिम नेत्यांना आणि त्यांच्या संघटनांना, पक्षांना, जनतेला नाकारल्याचं दिसतंय. म्हणून आमची थेट भूमिका आहे. माझं आव्हान सुद्धा आपल्या या माध्यमातून की देशव्यापी दलित, मुस्लिम आणि आदिवासी आणि शोषित घटकांच्या वर्गांना घेऊन जर एक देशव्यापी संविधान आघाडी झाली
आणि त्यात जर सगळे आंबेडकरी नेते एकत्र आले तर मी सुद्धा या संविधान आघाडीतील सर्वात मोठी संघटना म्हणून या ठिकाणाहून मी सांगतोय की जर अशी आघाडी होत असेल आणि सगळे एकत्र येत असतील आणि या आघाडीमुळे जर देशात नवी क्रांती होत असेल तर मी माझी संघटना डिझॉल्व्ह करून एक कार्यकर्ता म्हणून यांच्यासोबत काम करेल. ही आमची थेट भूमिका आहे. त्यासाठी या एनडीए आणि इंडिया आघाडीच्या विरोधात संविधान आघाडी होणं काळाची गरज आहे आणि ती जर होत असेल तर मी कार्यकर्ता म्हणून सोबत काम करायला तयार आहे. धन्यवाद भाई. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे भाई दीपक केदार यांच्याशी आपण बऱ्याच गोष्टी, तरुणांना एक आदर्श आणि चाललेल्या ज्या घडामोडीबद्दल त्यांच्याशी आपण संवाद साधला. खरंच खूप रचनात्मक भाग होत आहेत आणि त्यांनी आम्हाला इथं वेळात वेळ देऊन आमच्याशी संवाद साधला. त्यासाठी भाईंला क्रांतिकारी जय भीम. एकता न्यूज चॅनल सागर कांबळे, कॅमेरामॅन सुनील धनंदरे.